नमस्कार. 12वी अर्थशास्त्राचा पेपर जवळ आलाय आणि त्यातला तो पहिला प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न, थोडा अवघड वाटतो, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आपण एकत्र मिळून हे प्रश्न इतके सोपे करून टाकू की त्यात पूर्ण गुण मिळवणं अगदी सहज होऊन जाईल. चला, मग थेट मुद्द्यावरच येऊया. आपण सुरुवात करणार आहोत प्रश्न 1 पासून आणि हळूहळू प्रत्येक प्रकारचा प्रश्न कसा हाताळायचा हे शिकणार आहोत. मग तयार आहात ना? सगळ्यात आधी बहुपर्यायी प्रश्न. हे प्रश्न म्हणजे खरं तर आपल्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा पाया तपासतात. जर आपल्या संकल्पना एकदम स्पष्ट असतील तर हे गुण मिळवणं म्हणजे अगदी डाव्या हाताचा खेळ आहे. आता इथे बघा, हा एक नमुनेदार प्रश्न आहे. यात विचारलंय, सूक्ष्म अर्थशास्त्रात नेमक्या कोणत्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो? आणि पर्याय दिले आहेत राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, घटक किंमत आणि उत्पादन किंमत. काय वाटतं? जरा विचार करूया. उत्तर शोधण्याआधी सूक्ष्म या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. सूक्ष्म म्हणजे लहान, बरोबर? म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील छोट्या छोट्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं. जसं की एखादं कुटुंब, एखादी कंपनी किंवा फक्त एका वस्तूची किंमत. हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार नाही करत. मग आता या व्याख्येनुसार पाहिलं तर घटक किंमत आणि उत्पादन किंमत हे दोन्ही वैयक्तिक म्हणजे सूक्ष्म स्तरावरील घटक आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे चौथा, क आणि ड. एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न हे संपूर्ण देशाचं असतं आणि सामान्य किंमत पातळी ही सुद्धा पूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. म्हणून ते दोन्ही समग्र अर्थशास्त्राचा भाग आहेत. चला आता पुढे जाऊया प्रश्न 1 कडे. आर्थिक पारिभाषिक शब्द. इथे आपल्या संकल्पनांची समज किती पक्की आहे हे तपासलं जातं. एक गंमत बघूया. समजा आपल्याला एक महागडा फोन हवाय. ही झाली आपली इच्छा. पण तो विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत का? आणि असले तर ते पैसे खर्च करण्याची आपली तयारी आहे का? जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या इच्छेला अर्थशास्त्रात एक विशिष्ट नाव दिलं आहे. काय असेल ते? अगदी बरोबर, उत्तर आहे मागणी. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणजे फक्त इच्छा असणं नाही, तर ती इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आणि पैसे खर्च करण्याची तयारी या तिन्ही गोष्टी एकत्र हव्यात. हे सूत्र लक्षात ठेवलं की उत्तर कधीच चुकणार नाही. तर मग इथे योग्य शब्द आहे मागणी. ही व्याख्या खूपच महत्वाची आहे, ती कायम लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न प्रकार आहे फरक स्पष्ट करा. हा प्रकार आपल्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला खूप मदत करतो. चला तर मग सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्रातला फरक पाहूया. अर्थशास्त्राच्या या दोन मुख्य शाखा आहेत, सूक्ष्म आणि समग्र. या चित्रात बघा, संपूर्ण अर्थव्यवस्था दिसते, ज्यात लहान मोठे असंख्य घटक आहेत. आता आपण बघूया की या दोन्ही शाखा या घटकांकडे कशा वेगवेगळ्या नजरेतून पाहतात. हा फरक लक्षात ठेवायला एक सोपी आयडिया आहे. इथे या स्लाइडवर बघा. असं समजा की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका झाडाचा अभ्यास करणे, तर समग्र अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगलाकडे पाहणे. एक वैयक्तिक घटकांवर लक्ष देतं तर दुसरं एकूण घटकांवर. ही झाड आणि जंगलाची कल्पना डोक्यात फिट बसली की फरक सहज स्पष्ट होईल. आता बाजाराच्या प्रकारांबद्दल बोलूया. हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि यावर प्रश्न हमखास येतो. आज आपण मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय ते समजून घेऊया. आपण दुकानात जातो तेव्हा कितीतरी प्रकारचे डिटर्जंट्स दिसतात, हो ना? सगळ्यांचं काम एकच असतं, कपडे धुणे. पण प्रत्येक कंपनी जाहिरातीतून, पॅकेजिंगमधून, वेगवेगळ्या सुगंधातून आपल्याला सांगते की त्यांचं उत्पादन इतरांपेक्षा वेगळं आणि चांगलं आहे. यालाच म्हणतात मक्तेदारीयुक्त स्पर्धा, जिथे अनेक विक्रेते वस्तू विभेदन करून एकमेकांशी स्पर्धा करतात. आणि आता विधान आणि तर्क प्रश्नांकडे वळूया. हे प्रश्न जरा विचार करायला लावणारे असतात. इथे फक्त काय माहीत असून चालत नाही, तर का हे सुद्धा माहीत असणं महत्वाचं असतं. चला एक उदाहरणच बघूया. चला, हे विधान आणि तर्क नीट पाहूया. विधान अ म्हणतं की कमी लवचिक मागणी म्हणजे लवचिकता एकापेक्षा कमी असते. आणि तर्क ब सांगतो की किंमत जितकी बदलते, मागणी तितकी बदलत नाही, म्हणजे मागणीतील बदल कमी असतो. आता विचार करा, हे दोन्ही बरोबर आहेत का? आणि ब हे अचं खरं कारण आहे का? तर इथे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत आणि ब हे अचं अगदी अचूक कारण आहे. सोपं उदाहरण घेऊया.
मिठाची किंमत थोडी वाढली किंवा कमी झाली म्हणून आपण मीठ खरेदी करणं थांबवतो का? नाही. म्हणजे किंमत बदलली पण मागणीत फारसा बदल झाला नाही. यालाच कमी लवचिक मागणी म्हणतात. म्हणून दोन्ही विधाने सत्य आहेत आणि तर्कही योग्य आहे. चला तर मग आज आपण काय काय शिकलो याची एक पटकन उजळणी करूया. या मुख्य संकल्पना लक्षात ठेवल्या तर पहिला प्रश्न नक्कीच खूप सोपा वाटेल. आपण सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र पाहिलं. ते झाड आणि जंगलाचं उदाहरण आठवा. मागणी म्हणजे इच्छा, क्षमता आणि तयारी. मागणीची लवचिकता म्हणजे मिठाचं उदाहरण आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे डिटर्जंट्सचं उदाहरण. या मूलभूत संकल्पनाच संपूर्ण अर्थशास्त्राचा पाया आहेत हे विसरू नका. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या संकल्पना फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाहीत, त्या आपल्या आजूबाजूला खऱ्या जगात सतत घडत असतात. आपण दुकानात जाताना, बातम्या पाहताना किंवा स्वतःसाठी काही खरेदी करताना या संकल्पना कशा लागू होतात याचा विचार करायला सुरुवात करा. अर्थशास्त्र शिकण्याची खरी मजा तेव्हाच येते. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.